केंद्रामध्ये तुमच्या घराच्या समोर भीक मागतो साहेब, आम्ही मंत्रालयामध्ये भीक मागतो साहेब। हो साहेब, आम्ही एवढ्या दुरून यायला तयार असतो, परंतु आम्ही तुम्हाला मतदान केलं। मंत्री साहेबांनी त्यांच्याकडे दखल दिली। तुम्ही आता इथे आलेला आहात, तुम्ही जाऊन महिलांना विचारावं, पुरुषांना विचारावं कोणत्या योजना मिळाल्या सुद्धा तुम्ही जप्त करून घेतल्या साहेब। आमच्या हक्काचे आठ तुम्ही नाही दिले। आम्ही तुम्हाला मतदान करावं आणि तुम्ही आमची फजिती उडावं। आमच्या बजेटचे पैसे लाडकी बहीण मध्ये टाका। आमचे प्रश्न खूप गंभीर आहे, आमचे मोठे प्रश्न नाही। स्वतःचे पहचान पत्र नाही, मी या देशाचे नागरिक नाही का साहेब? नकारा जा रहा है, जिनको महत्व नहीं दिया जा रहा है। भीक मागून खातो, शिकार करून खातो। जेव्हा तुम्ही योजना राबवता तेव्हा त्या कागदपत्राची आठ लावता साहेब। Please subscribe and share SWA News। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिति महाराष्ट्र राज्य, इनकी ओर से 28 अगस्त से ये यात्रा शुरू हुई थी। करीबन 5 किलोमीटर चलकर ये यात्रा की समाप्ति का आज प्रोग्राम हमने मुंबई में रखा था और हमें उम्मीद थी कि हमारे जो सीएम साहब है वो आएंगे, हमारे जो समुदाय के लोग हैं उनको एड्रेस करेंगे, लेकिन बहुत सारे प्रोग्राम होने की वजह से उन्होंने इस प्रोग्राम को समय नहीं दिया। लेकिन उन्होंने शिष्टमंडल को बुलाया था, उसमें से हम 5 लोग जाकर आए, लेकिन उसमें भी दुर्भाग्य की बात है कि 5 में से 2 हमारी मदारी समूह और बेलदार समूह की जो महिला है वो मंत्रालय पहुंच नहीं पाई क्योंकि उनके पास आधार कार्ड नहीं था। तो इस समूह का ये वास्तव है जिसको नकारा जा रहा है, जिनको महत्व नहीं दिया जा रहा है, और इन सारे मुद्दों को लेकर ही ये संवाद यात्रा थी। हमारी अपेक्षा अभी भी है, हम बहुत पॉजिटिव सोचने वाले लोग हैं कि अभी भी मुख्यमंत्री साहब जो है वो हमारे लोगों को समय देंगे, हमारी जो मांगे हैं उसको पूरे करेंगे, वरना ये जो आक्रोश है, लोगों का रोष है, वो आने वाले इलेक्शन में भी बिल्कुल दिखाई देगा। उसका परिणाम जो है वो बिल्कुल दिखाई देगा। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट पासून संवाद यात्रेला सुरुवात केली होती। 20 जिल्हे, 40 तालुके आणि पाल, वाडा, वस्तीवरून ही यात्रा निघालेली होती आणि आमची अपेक्षा अशी होती, आमचं असं बोलणंही झालेलं होतं की आजच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यावं आणि लोकांना ॲड्रेस करावं। सगळ्या 17 मागण्या घेऊन आम्ही निघालेलो होतो, पण ते काही कारणामुळे येऊ शकले नाही। पण त्यांनी आम्हाला शिष्टमंडळाला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ज्या काही मागण्या आहेत त्याच्याबद्दल सकारात्मक ते विचार करतील आणि आम्हाला वेळ देतील। पण आमचं एवढंच म्हणणं होतं, आम्ही आमच्यासोबत शिष्टमंडळामध्ये ज्या 2 महिलांना घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्या मंत्रालयात जाऊ शकल्या नाही आणि ही सगळ्यात मोठं या समूहाचं वास्तव आहे। ते वास्तव दाखवण्यासाठी आज ही 5000 लोक इकडे आलेली होती। त्यांनी थोडेसे संवेदनशीलता दाखवून जर ते आले असते किंवा त्यांनी त्याच्या अगोदर काही गोष्टी केल्या असत्या तर बरं झालं असतं। आज आम्हाला संयोजन समितीच्या वतीने दुःखाने सांगावं वाटतंय की भटक्यांना तुम्ही गावाच्या बाहेरच ठेवलं। आजही आम्ही गावाच्या बाहेर आहोत। आज मुंबईमध्ये येऊनही म्हणजे या लोकांना त्यांनी भेट दिलेली नाहीये, याचं फार वाईट। मला असं वाटतंय की तुम्ही आता इथे आलेला आहात, तुम्ही जाऊन महिलांना विचारावं, पुरुषांना विचारावं कोणत्या योजना मिळालेल्या आहेत। ज्या योजनांचा गवगवा करतायत, लाडकी बहीण योजना असेल, आमच्या बायकांकडे आधार कार्डच नाहीये तर कुठून त्यांना योजना मिळणार? त्याच्यामुळे या योजना फेल झालेल्या आहेत, हे आम्ही वारंवार सांगतोय, आम्ही आमच्या यात्रेमध्येही सांगतोय आणि म्हणूनच अपेक्षा होती की त्यांनी येऊन भेटावं, यांचे प्रश्न सोडवावे। जातीचा दाखला नाहीये, रेशन कार्ड नाहीये, आधार कार्ड नाहीये, मतदान यादीमध्ये माननीय श्रीकांत देशपांडे होते म्हणून किमान मतदार यादीमध्ये यांची नावं गेली, अन्यथा हे लोकसभेच्या इलेक्शनला पहिल्यांदा 50-55 वर्षाच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे। अशी परिस्थिती या समूहाची आहे। मदारी समूह मोठ्या प्रमाणात आलेला आहे, तिथं जनावरांना बांधण्यासाठीची जागा जी असते ती चांगली असते। अशा समूहामध्ये आमचा मदारी समूह राहतोय, अशा आमच्या आराधी समूहातल्या महिला आहेत, पारधी समूहातील महिला आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन ही लोक इथे आलेली होती। माझं नाव अभय विनोद पवार आणि मी आदिवासी भाषा पारधी समाज संघटना अमरावतीचा अध्यक्ष आहो आणि आमच्या विदर्भाच्या माध्यमातून 2000 लोक स्वतःच्या पैशाने, जे भाषा पारधी लोक आहेत ते स्वतःच्या पैशाने स्वतःची शिदोरी घेऊन ते इथपर्यंत पोहोचले। अशी आशा होती की मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचे प्रश्न ऐकावं व मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं। ते सुद्धा इथं आल्यानंतर काही शक्य झालं नाही। परंतु इथं जे मुंबईमध्ये आमचे भाषा पारधी समुदायाचे लोक भीक मागणारे होते, रस्त्यावर झोपणारे होते, त्यांच्याकडे सध्याचे आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, राशन कार्ड नाही,
त्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन ते लोक इथं आले होते, परंतु निराशाची अशी घटना झाली की मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे दखल दिली नाही. हो साहेब, आम्ही एवढ्या दुरून यायला तयार असतो, परंतु आम्ही तुम्हाला मतदान केलं, हो तुम्हाला निवडून दिले, परंतु तुम्ही आमच्यासाठी इथं 5-10 किलोमीटर दूर आले, येऊ शकले नाही साहेब. हे आमच्यासाठी एक लाजाची गोष्ट आहे साहेब. आम्ही तुम्हाला मतदान करावं आणि तुम्ही आमची फजिती उडावं, यासाठी आम्ही एवढ्या दूर नाही आलो साहेब. आणि येणाऱ्या दिवसात साहेब तुम्ही एक ठरवून घ्या, कारण की येणाऱ्या दिवसात आम्हीच तुम्हाला मतदान करणारे लोक आहोत. आमचे प्रश्न खूप गंभीर आहे, आमचे मोठे प्रश्न नाही. अन्न, वस्त्र, निवारा, आम्हाला स्वतः राहण्यासाठी जागा नाही, रस्त्यावर आम्ही झोपतो, भीक मागून खातो, शिकार करून खातो. त्या शिकारावर बंदी तुम्ही आणली साहेब. आम्ही ज्या अतिक्रमणच्या जमिना काढलेल्या कसलेल्या होत्या साहेब, ते सुद्धा तुम्ही जप्त करून घेतल्या साहेब. आमच्या हक्काचे आठ तुम्ही नाही दिले साहेब. आम्हाला घरकुल योजनेचे जे पारधी पॅकेज मधून योजना होती, घरकुल लोकांना देत होते, ते सुद्धा साहेब तुम्ही आमच्या बजेटचे पैसे लाडकी बहीण मध्ये टाकले साहेब. आदिवासी डिपार्टमेंटचे जे एसटी लोकांचे पैसे होते ते वेगवेगळ्या योजनेमध्ये टाकत आहे साहेब. तुम्ही लाडकी बहीण योजना राबवा साहेब, परंतु साहेब आमच्या भटका विमुक्त, आमच्या फाशे पारधी समुदायाकडे साहेब स्वतःचं पहचान पत्र नाही. आम्ही या देशाचे नागरिक नाही का साहेब? आमच्याकडे ते कागदपत्र सुद्धा नाही साहेब. तुमच्या मंत्रालयामध्ये येताना साहेब तुम्ही आधार कार्ड मागता, परंतु जेव्हा तुम्ही योजना राबवता तेव्हा त्या कागदपत्राची आट लावता साहेब. आमच्याकडे कागदपत्र सुद्धा नाही साहेब. हो साहेब, आम्ही फाशे पारधी समुदायाचे लोक बांद्रामध्ये तुमच्या घराच्या समोर भीक मागतो साहेब. आम्ही मंत्रालयामध्ये भीक मागतो साहेब. आम्ही पनवेलच्या नाक्यावरून काम करून जगतो साहेब. आम्हाला रोजगार नाही. तुम्ही विविध प्रकारच्या योजना राबवता साहेब, परंतु भटका विमुक्त 5,000 लोक इथं येऊन त्यांच्या हक्काचे प्रश्न मांडत होते साहेब. आम्ही निवेदन तयार करून दिले साहेब, तरी सुद्धा तुम्ही आमची दखल घेतली नाही साहेब. आम्ही आमदार निवडून दिले साहेब, रविभाऊ राणा आले साहेब, त्यांनी आश्वासन दिलं आम्ही तुमचे प्रश्न लावू, आम्ही बघू साहेब की तुम्ही आमच्या समुदायाचे प्रश्न जोपर्यंत सोडत नाही साहेब, तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही साहेब. हे लिहून घ्या साहेब. येणाऱ्या दिवसात तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही फाशे पारधी समाज, आमचा भटका विमुक्त समाज तुम्हाला दाखवून देणार आहे की आम्ही हे लोक आम्हीच मतदान करणारे, तुम्हाला आम्हीच देतो आणि आमच्या ताटाचा वाटा तुम्ही हिसकून घेता साहेब. हे तुम्हाला दाखवून देऊ साहेब. आम्ही यामध्ये असं झालंय की जे लाडकी योजना काढली, योजना येतात जातात आणि योजनेचं उत्पत्ती होत राहते. महाराष्ट्र शासनाकडे विविध निवेदनं वगैरे जातात आणि त्या निवेदनाप्रमाणे ही योजना निघतात. परंतु आमच्या समाजाकडे ज्या योजना काढतात त्या योजनेसाठी डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. जसं की आता जातीचं प्रमाणपत्र आहे, त्याला 1950चा पुरावा लागतो, पण आमच्या भटकंती जातीमध्ये जातीचं प्रमाणपत्रच नाही, तर त्या योजना मिळणार कशा? ज्या महिला कधी शाळेत जात नाही त्या महिलांकडे जन्माचा दाखला मिळणार कुठे? आणि अशा विविध प्रश्नासोबत या योजना आमच्या खारिज होतात. योजनाच नाही तर इतर ज्या काही शासनाच्या मंत्रिमंडळाकडून ज्या काही गोष्टी निघतात त्या पण आम्हाला मिळत नाही. मिळण्याचं एक तर आमच्या महिला पुरुष जे आहेत, एक तर शिक्षण करत नाही, आरोग्याचे प्रश्न असतात, रोजगाराचा प्रश्न असतात, भटकंतरी करत राहतात, 6-6 महिने ती घराच्या बाहेर राहतात. त्या लोकांना आधार कार्ड, राशन कार्ड हे काय त्यांना कळतच नाही. पण ज्यावेळेस शासन हे योजना काढतात त्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार कुठून? कारण त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नसतात. शासनाच्या विविध योजना येऊन त्या उपयोग कशाला? मग त्या शासनाने त्या लोकांपर्यंत त्या योजना पुरवायला पाहिजे. घरकुल योजनेसाठी घराचा आठ नाही आहे, घराखालची जागा त्यांच्या नावे नाही आहे. घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आलं, परंतु त्या नावासाठी ते जागा तर लागेल ना, पण ती जागाच नावावर नाही. अतिक्रम लोकांनी काढलं कारण सरकारने पूर्ण अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांचं काय केलंय की त्यांच्यावर डब्बा लावून दिलेला आहे की हे गुन्हेगार जमात आहे. आणि जमात का बरं झाली की खूप वर्षाच्या काळात, आता 75 वर्ष महाराष्ट्र आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन जरी झाले तरी आपल्या भारतामध्ये या समाजाला स्वातंत्र्य नाहीये. अजूनपर्यंत त्यांच्यावर चोरी गुन्हेगारीचा धब्बा लावलेला आहे. आमचं शासनाला हेच म्हणणं आहे, आज आमच्या या संवाद यात्रेला इतके लोक, 5,000 लोक संख्येने लोक आलेत. काय कुठून प्रवास करून लोक आलेली आहे ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. गेल्या आम्ही 1 महिन्यापासून ही संवाद यात्रा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत होतो, परंतु आज आमच्या यात्रेला मंत्र्याला किंवा 10 मिनिटं द्यायला सुद्धा वेळ नव्हता. लाडक्या भावाला, आज लाडक्या बहिणी खूप आल्या होत्या इथं, पण त्या लाडक्या बहिणीला वेळ द्यायला वेळ नव्हता. आणि त्या मंत्र्याला कळायला पाहिजे की या लाडक्या बहिणी आम्ही नाही आहेत का, हेच आमचं म्हणणं आहे. मेरा नाम अब्दुल करीम शेख, मैं शोलापुर से आया हूँ। हम आज सुबह से यहाँ पर इस संवाद यात्रा के समारोह कार्यक्रम में आए थे, लेकिन बहुत उत्साह से आए थे क्योंकि ये हमारी संवाद यात्रा
400 किलोमीटर का फासला तय कर आज हमारी जो अड़चने थी, हमारी जो परेशानियां थी, उसका एक गाठोड़ा, उसका एक निवेदन जिला भर से देकर आज यहाँ पर भी लाए थे और सीएम साहब को भी देने का हमारा ये था। लेकिन ये जो सीएम साहब और उनके कोई शिष्टमंडल या उनके कोई प्रतिनिधि भी नहीं आया, इसका हम निषेध करते हैं। पूरा उतना 500 किलोमीटर से हम आए यहाँ पर, खुद का खर्चा करके आए। यहाँ जितने भी लोग आए थे सब खुद के पैसा और खुद का ये लेकर आए। लेकिन इतने मॉब रहने के बाद 4,000 5,000 से कार्यकर्ते रहने के बाद उनको संदेश देने के लिए, शुभेच्छा देने के लिए मुख्यमंत्री और उनका कैबिनेट नहीं आया, ये हम उनका खेद करते हैं, निषेध करते हैं। और हम ये जाकर हमारे शहर में भी हम कहेंगे कि हमारा जाना बेकार हो गया, हमें पदर में कुछ नहीं पड़ा, लेकिन उनकी काली सूरत है कि अच्छी सूरत ये भी देखने नहीं मिला। ये हम उनका जाहिर निषेध करते हैं। और हमारी जो मांगे हैं, जो अड़चन है, उनको मालूम है, लेकिन वो सॉल्व नहीं कर पाते। अभी आने वाले थोड़े दिन में क्या करेंगे, ऐसे हमको उनसे उम्मीद भी नहीं है। तो इसका आने वाले दिन में हमारे आने वाले चुनाव में कैसे क्या ये भटका विमुक्त का उद्रेक उनको आने वाले चुनाव में पूरे महाराष्ट्र में दिखेगा। पपिता इशू माडवे मी यवतमाळ जिल्ह्यातून आले आहे। काय आता इथे संवाद यात्रा आहे, काय तुमची अपेक्षा होती? आमची हे अपेक्षा होती की ह्या संवाद यात्रेमधून आम्हाला ह्या पारधी समाजासाठी आम्हाला काहीतरी मिळेल। आमचा जो पॅकेज आहे, पारधी पॅकेज जे लाडकी बहीण मध्ये वाटला गेला आहे, तो आम्हाला न विचारता काऊन वाटला, आम्हाला हे विचारायचं होतं मुख्यमंत्रीला। कारण का आमचा पॅकेज आमच्यापर्यंत आलं पाहिजे होतं। 10 वर्ष आमचे पैसे आम्हाला वाटप होत नाही आणि आमचा पैसा लाडकी बहिणीला वाटून दिला आणि त्यांची पगार, मुख्यमंत्र्याची पगार कुठे आहे, प्रधानमंत्रीची पगार कुठे आहे? आमची भिकाऱ्याची पगार लाडक्या बहिणीला वाटली आणि त्यांची पगार ते खात आहे। आम्ही काय करायला पाहिजे? आमच्या मुलांना शिक्षण देणं, आम्ही भिकच मागत राहायचं का? आम्ही आता पण 75 वर्ष भीक मागली, आता आमची भीकच मागायची पाळी नाही आली पाहिजे, यासाठी आम्ही इथे आलो होतो। पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चाट दिली, आम्ही त्यांना चाट देऊ। धन्यवाद। माझं नाव बाबूसिंग काशीराव पवार, अमरावती भटके विमुक्त संयोजन समितीचा सदस्य आहे। गेल्या 28 तारखेपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, पण आज जे भटके मुक्ताची जे वास्तविकता आहे ते अत्यंत भयानक आहे। आज आम्ही शासनाशी संवाद करत आहे आणि लोकांशी संवाद साधत आहे, पण संवाद साधत असताना आम्हाला जे अनुभव आले ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आज स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली, पण आमच्या भटके मुक्ताचं समस्याचं गाठोडं जसे तेच आहे। आज तुम्ही बघत आहात, आज इतक्या मोठ्या संख्येने भटके मुक्त समुदाय आज या ग्राउंडवर आला, पण साधं या लोकांना भेटण्याची वेळ फुरसत मुख्यमंत्र्याकडे जवळ नाही आहे। ही किती मोठी शोकांतिका आहे। आज त्यांना फक्त भटक्यांचं मतदान पाहिजे आहे, त्यांचा विकास नाही पाहिजे, हा जबाब आम्ही सगळ्यांनी ठरवला। आज पारधी समुदायासाठी मोठमोठे पॅकेज दिले जाते, पण ते पॅकेज गेलं कुठं? आज आमचं समजण्यात आलं आहे की आज हे जे पॅकेज होतं हे आज लाडल्या बहिणी योजनेसाठी वापरलेलं आहे। त्यांना असं वाटत नाही आहे की भटक्या मुक्त समाजाचा विकास झाला पाहिजे। हे मोठी फारशी शोकांतिका आहे।